हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्परंट. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की आपण वोक ॲस्परंट या चॅनलवरती ज्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिप असतील किंवा प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील किंवा वेगवेगळे जे इन्फॉर्मेशन व्हिडिओ असतील जे तुम्हाला हेल्प होईल असे काही व्हिडिओज असतील याबद्दल माहिती घेत असतो. तर ज्यांना कुणाला अशाच नवनवीन इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण नेहमी अशा स्कॉलरशिप घेऊन येण्याचा प्रयत्न करतो जे मॅक्झिमम स्टुडंटला कवर करतील किंवा तुम्हाला चांगला काहीतरी बेनिफिट होईल यातून. तर आज आपण अशीच एक स्कॉलरशिप जी आहे ती डिस्कस करणार आहोत, ज्याचं नाव आहे बाबा गुरुबचन सिंग स्कॉलरशिप 2024-25. तर ही स्कॉलरशिप जी आहे ती बऱ्याच स्टुडंटला जी आहे ती कवर करते. म्हणजे इवन 11-12च्या स्टुडंटसाठी ही नेहमी आपण काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. कारण मला माहिती आहे की माझ्या चॅनलवरती जे 11-12 असेल किंवा 9चे जे स्कूलचे स्टुडंट आहे हे लोक जास्त आहे. कॉलेजचे जे मोठे स्टुडंट आहे थोडेसे ते एवढे नाही आहे, परंतु हळूहळू आपण सगळ्यांसाठीच ज्या स्कॉलरशिप आहे त्या इन्क्लूड करतो आहे. आणि त्यापैकीच ही एक स्कॉलरशिप आहे. जर तुम्ही डिप्लोमा करत असाल, इंजिनिअरिंग करत असाल किंवा तुम्ही ही जी लिस्ट दिलेली आहे की तुम्ही BA, BCom, B.Pharmacy, D.Pharmacy, D.Ed, त्याच्यानंतर DELD, त्यानंतर BSc इन हॉस्टेल मॅनेजमेंट, त्यानंतर BBA, BCA, M.Com, MSc, MA, MCA, डिप्लोमा, डिग्री, स्पोर्ट्समध्ये, म्युझिकमध्ये कशातही करत असाल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप जी आहे ती मिळू शकते. यामध्येही तुम्ही बघितलं तर जरी 11वी-12वीचे स्टुडंट नसले तरी बरेच स्टुडंट आहेत असे फर्स्ट इयरपासनं किंवा मास्टर्स करणाऱ्या देखील काही डिग्रीज आहेत, ज्यातले बरेच स्टुडंट जे ते यासाठी फॉर्म जो आहे तो भरू शकतात. त्यानंतर यात एक अशी अट आहे की तुम्हाला तुमची 10वी व 12वीमध्ये तुम्हाला तुमचे 60% मिळणं जे आहे ते गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं फॅमिली इन्कम जे आहे ते 3.5 लाखाच्या खाली असायला हवं. त्यानंतर जे तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे या स्कॉलरशिपचे, तर तुम्हाला 50,000 रुपये यातून स्कॉलरशिप भेटणार आहे. किंवा तुमची ट्युशन फी जर 50,000पेक्षा कमी असेल तर तुमची ट्युशन फी पे केली जाईल. जर तुमची ट्युशन फी जास्त असेल तर तुम्हाला 50,000 रुपये स्कॉलरशिप जी आहे ती तुम्हाला 50,000 स्कॉलरशिप जी आहे ती तुम्हाला देण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे हँडी तुम्ही डॉक्युमेंट्स कुठले कुठले ठेवायचे, तर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर तुमचं 10वी-12वीचं मार्कशीट, त्यानंतर पे स्लिप किंवा ITR फॉर्म यांच्या काही टर्म्स अँड कंडिशन असतील ज्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. त्याबद्दल ॲफिडेविट बनवायचं असेल ते त्याबद्दल बोललं आहे. त्यानंतर तुमचे जे सेमिस्टरचे ऑल सेमिस्टर जे झालेत त्यात तुम्ही पास झालेले जे तुमचे मार्कशीट असतील ते तुम्हाला द्यायचे. त्यानंतर तुमची लेटेस्ट फीची जी रिसिप्ट आहे तुमच्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीने जी तुम्हाला दिलेली, त्यानंतर तुमचं डिटेल फी स्ट्रक्चर जे असेल, जे फी स्ट्रक्चर तुमचं लिहून येतं ऑलरेडी तुमच्या फीच्या पे स्लिपवरती, त्यामध्ये लायब्ररी, हॉस्टेल याचं जे आहे ते सगळं ऑलरेडी लिहून आलेलं असतं, ती पे स्लिप जी आहे ती. त्यानंतर तुमचं बँक अकाउंट, त्यानंतर बँक स्टेटमेंट ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स, त्यानंतर ॲडमिशन स्लिप किंवा लेटर प्रोव्हाइडेड बाय युनिव्हर्सिटी किंवा तुमचं कॉलेज, त्यानंतर तुमचं कुठलंही आयडेंटिटी प्रूफ असेल जसं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, वोटर कार्ड असेल ते लागेल तुमचं. आणि त्यानंतर लेटर रिसीव प्रिव्हियस इयर एज्युकेशन डिपार्टमेंट फॉर ओल्ड स्टुडंटसाठीचे, हे नवीन स्टुडंटसाठी नाही आहे काही. त्यानंतर अप्लाय नाऊ, इथून तुम्हाला माहिती आहे की आपण ऑलरेडी बडी फर्स्ट स्टडीचे ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत, त्यामुळे ज्या लोकांना माहिती आहे त्यांची ऑलरेडी यावरती प्रोफाईल क्रिएट असेल तर त्यांनी इथून जो आहे तो अप्लाय नाऊ करून फक्त तुम्हाला सिम्पली तुमची इन्फॉर्मेशन टाकून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. याआधीही 1-2 दिवसापूर्वी आपण आदि महेश सेवा फाउंडेशनचा एक व्हिडिओ बनवला होता, तर त्यामध्ये तुम्हाला चांगलं बेनिफिट्स भेटत आहेत की तुमची कॉलेजची फी जी आहे ती त्यांच्या थ्रू पे केली जाणार आहे.
तर ज्या लोकांना खरंच त्याची गरज आहे त्यांनी आधी महेशचं देखील बघा. त्यानंतर आता तुम्ही व्हिडिओ बघतायत म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन वगैरेला असाल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल, मास्टर्स वगैरे करत असाल आणि ज्यांना जॉबची नीड आहे त्यांच्यासाठी देखील आपण कालच IDBI बँकेचा एक व्हिडिओ बनवला होता. तर तुम्हाला जरी नीड नसेल तर तुमच्या ओळखीचे जे लोक असेल त्यांच्यापर्यंत तो पोहोचवा. आणि थँक्यू.